कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबागमधील वायशेत गावात एक मुस्लिम महिलेला जागेच्या वादावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत अमीना मंसूरी ही महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे। या महिलेच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीबरोबर या जागेवरून वाद झाला आणि या वादात बाजूला राहणाऱ्या व्यक्तींनी या महिलेला अमानुष मारहाण केली। या मारहाणीत सदर महिला ही गंभीर जखमी झाली। अलिबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतली आहे। मात्र या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरिता अलिबागमधील शिवसेना शिंदे गटामार्फत आज मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी अमीना मंसूरी हिच्या 2 मुली सुद्धा या मूक मोर्चात सहभागी झाल्या होत्या। अमीना मंसूरीची मुलगी लहान 23 तारखेला माझ्या मम्मीला घरात घुसून मारलेली आहे। पहिलं माझ्या पप्पांना मारले त्याने डोक्यावर रॉडने, त्याच्यानंतर माझ्या मम्मीला इतकं मारलेलं आहे की आपण अपेक्षा पण करू नाही शकत की एका महिलेला एवढी मारलेली आहे। दोन्ही पाय तुटलेत, मम्मीच्या हात तुटलेला आहे, डोक्यावर 7 टाके पडलेत। ह्याचा न्याय भेटायला पाहिजे, फक्त एवढंच विनंती आहे, अजून काय नाही। पण घरात कोण घुसून एवढा मारतो हे पटत नाही आहे आणि कसं म्हणजे माणूस असेल तो हे पण सांगू शकत नाही आपण, पण त्याला कठीण ते कठीण सजा भेटायलाच पाहिजे, हेच विनंती आहे आमची। आम्ही पण सेफ नाही आहेत ना, पुढे गेल्यावर काही करू शकतो तो आमच्यासोबत, आम्ही सेफ फील करत नाही आहोत आणि त्याला कठीण तो कठीण सजा भेटायलाच पाहिजे। की 23/12/2024 रोजी वायशेतला सायमन कॉलनीमध्ये एक पूर्व वैमनस्यातनं म्हणूया तिथे मारहाणीचा प्रकार झाला। त्यातील पहिले त्या महिलेच्या नवऱ्याला मारलं गेलं, तो उपचारासाठी बाहेर गेला तर त्या इसमाने महिलेला लोखंडी रॉडने मारलं। तिला इतकं मारलं की आज ती व्हेंटिलेटरवर आहे। म्हणजे आणि तिचा निषेध करण्यासाठी किंवा त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे। तिथल्या सगळ्या महिलांचं असं मागणं आहे की उद्या आम्ही घरामध्ये आहोत आणि जर एखाद्या या घटनेतून जर मारामारी झाली तर आम्ही पण सुरक्षित नाही आहोत ना, आम्हाला पण इतकं मारलं जाते अमानुषपणे। त्या महिलेचं तुम्ही उदाहरण बघाल तर तिच्या अक्षरशः पोटऱ्या फोडून काढलेले आहेत। या तिच्या 2 मुली आहेत, त्यांना न्याय कोण देणार? कारण आज ती कितीही बरी झाली, तिला किती औषध उपचार जरी मिळाले तरी तिने बेड रिडनच झालेली आहे ती। आणि मग अशा जर कोण मारत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, म्हणून आम्ही ते सगळेजण जमलेलो आहोत। कारण हा महिलांचा आवाज आहे, त्यांना सुरक्षित वाटत नाहीये घरामध्ये, म्हणून आज आम्ही इथे तिच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत, अमीनाच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत।